श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहन निरीक्षकांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। दारूवरील वॅट दरवाढ, उत्पादन शुल्क वाढ व परवाना शुल्क वाढ रद्द करण्याची मागणी। गुरुपौर्णिमेनिमित्त बिलाडी रोडवरील विश्व मानव रोहानी केंद्र येथे रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम संपन्न। भडणे येथील कै CB देसले विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न। आणि एकनाथ विजय व्यायामशाळेतर्फे आई मरीमाता मांडव उत्सवानिमित्त काढण्यात आली मिरवणूक। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे येथील तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेश तडवी व वाहन निरीक्षकासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती ॲडव्होकेट जहिरुद्दीन शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। धुळे येथील प्रादेशिक परिवहन विभागाचे तत्कालीन परिवहन अधिकारी व वाहन निरीक्षकांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती ॲडव्होकेट जहिरुद्दीन शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। शेख यांनी सांगितले की मी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात संघटनेचे काम पाहत असताना तत्कालीन RTO तडवी यांचा भ्रष्टाचार व बेकायदेशीर कृत्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रार दिली होती, परंतु त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही। त्या दरम्यान 30 मार्च 2019 रोजी तडवींसह तिघांनी कट रचून देवपूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय सानप यांना हाताशी धरून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला। त्यानंतर मी न्यायालयात दाद मागितली। तसेच न्यायालयासमोर पुरावे, कायदेशीर आधार व उच्च न्यायालयातील लँडमार्क निर्णय सादर करत सविस्तर युक्तिवाद केला होता। त्यानंतर न्यायालयाने तत्कालीन धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेश तडवी, मोटर वाहन निरीक्षक सुनील ठाकूर, देवपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संजय सानप तसेच RTO कार्यालयातील लिपिको वाहन चालकावर विविध कलमान्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। संबंधितांना समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती शेख यांनी दिली। शेख ॲडव्होकेट जेजू शेख, मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब धुळे यांनी तत्कालीन RTO परवेश पुजारकर तडवी व मोटर वाहन निरीक्षक सुनील प्रकाश ठाकूर व RTO लिपिक आणि वाहन चालक यांच्यासह तत्कालीन देवपूर पोलीस स्टेशनचे PI संजय सानप यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। यामध्ये सर्वात परिस्थिती अशी की प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये परवेश तडवी हे त्यांच्या कार्यकाळामध्ये विविध भ्रष्ट व बेकायदेशीर कृत्यामध्ये सामील होते, जसे की मोटर वाहन चालकांकडून पैशांची मागणी करणे बेकायदेशीर पद्धतीने, तसेच मोटर वाहन निरीक्षकांनी यांना त्यांची ड्युटी लावून देण्याच्या बदल्यांमध्ये त्यांच्याकडूनही लाच मागणे किंवा पैसे मागणे आणि ठेकेदारांकडून त्यांची बिले अदा करण्याच्या बदल्यात टक्केवारींची मागणी करणे असले बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार परवेश तडवी यांनी चालवला होता। त्या संदर्भात आपण वरिष्ठ कार्यालयाला योग्य लेखी स्वरूपात पुराव्यासकट तक्रारी दिल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीही योग्य प्रकारे दखल घेण्यात आली नाही। त्यानंतर त्यांनी आपल्यावर एक गट रचून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्ह्याची श्री संजय सानप यांनी चुकीच्या पद्धतीने दखल घेऊन व त्या गटात सामील राहून माझ्याविरुद्धच चुकीचे खोट्या तक्रारींवर गुन्हा दाखल केला आणि माझ्यावरच बदनामी केली माझी। तर त्याच्यानंतर आपण पोलीस अधीक्षक साहेबांनाही त्या संदर्भात फौजदारी प्रक्रिया संहिता 154 अन्वये तक्रार दाखल केली, परंतु त्यावरती विविध अधीक्षक साहेब कार्यालयाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही। म्हणून मेहरबान न्यायालयाकडे आपण या संबंधित दाद मागितली आणि त्यानुसार आपल्याला मेहरबान न्यायालयाने या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा आज आदेश दिला आहे। शासनाने केलेली दारूवरील वॅट दरवाढ, उत्पादन शुल्क वाढ व परवाना शुल्क वाढ रद्द करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। शासनाने केलेली दारूवरील वॅट दरवाढ, उत्पादन शुल्क वाढ तसेच परवाना शुल्क वाढ रद्द करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीत मद्यावरील उद्योग व्यवसायात सरकारने वार्षिक परवाना शुल्क 15% वाढ केली असून मूल्यवर्धित कर वॅट 5% वरून 10% वाढ झाली आहे। तसेच आता आपण मद्यावरील उत्पादन शुल्कात 60% एवढी प्रचंड वाढ केली। त्यामुळे महाराष्ट्रातील हॉटेल व रेस्टॉरंट उद्योग आज भीषण आर्थिक संकटात सापडले आहेत। दिवसेंदिवस वाढणारे कर आणि शासनाचे निर्णय यामुळे हा उद्योग कोसळण्याच्या मार्गावर आहे। यामुळे प्रचंड बेरोजगारीची समस्या उद्भवू शकत असल्यामुळे व्यावसायिकांवर आलेला हा प्रचंड ताण यामुळे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत। तरी आपण या सर्व बाबींचा
सरकारने विचार करावा व झालेली दरवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष हेमंत सूर्यवंशी, सचिव देवेंद्र पाटील, विक्रमसिंह कोळी, अशोक सुडके आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत मित्रांनो 1 एप्रिलपासून तर आजची 14 जुलैपर्यंत जवळजवळ व्यवसायामध्ये 3 वेळा वाढ केलेली आहे. त्याच्यातल्या टॅक्सवरती आधी सुरुवातीला त्याच्यामध्ये व्हॅट हा डबल करण्यात आला. त्याच्यानंतर दुसरं 15% आमच्या उत्पादन शुल्काची जी फी येते त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली. आज 15 दिवसापूर्वी शासनाने इतकं आडमोठं धोरण राबवून जवळजवळ मध्यच्या टॅक्समध्ये 60% वाढ केलेली आहे. मला सांगा तुम्ही, ज्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय 6 महिन्यात जर 85% वाढ होत असेल तर त्या व्यावसायिकांनी व्यवसाय करायचा कसा? शासनाने हा विचार केलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, एका परमिट रूमला कमीत कमी 15 लोकांचा उदरनिर्वाह चालतो. आज आम्ही महाराष्ट्र शासनाला हे प्रश्न विचारित इच्छितो की ज्या व्यावसायिकांनी 15 लोकांचा उदरनिर्वाह चालवला, ज्या व्यावसायिकांनी कोरोनामध्ये 500 मीटरचे बार बंद झाले, त्यावेळेस नोटबंदीमध्ये आम्ही त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू केला, तर आम्ही काय अन्याय केला आहे का? म्हणून शासनाने आमच्यावरती हा वाजवी 60% कर लादला? का म्हणून 15% लायसन फीमध्ये वाढ केली? का म्हणून 10% आमचा व्हॅट वाढवला? याचा जाब आम्ही शासनाला विचारणार आहोत. आमची ही मागणी आहे की शासनाने तात्काळ या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. दुसरी गोष्ट, या सगळ्या टॅक्स वाढ झाल्यामुळे शासनाला आम्ही जो काही महसूल देतोय त्या महसुलात वाढ नाही होणार. त्याच्यामुळे अवैध व्यवसाय, अवैध धंदे वाढतील. लोक डुप्लिकेट माल घेऊन एखाद्या ढाब्यावर अंड्याच्या लॉरीवरती किंवा सोड्याच्या गाडीवरती जेवायला बसतील, प्यायला बसतील, तर शासनाचं हे धोरण काय कामाचं महसूल वाढीचं? त्याच्यापेक्षा जो लायसन्सची सुरुवातीला 1 एप्रिलला लायसन फी भरतो आणि 31 मार्चपर्यंत व्यवसाय करतो, आम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरून का म्हणून आम्ही शासनाचं आडमोठे धोरण स्वीकारावं. त्यासाठी आम्ही धुळे जिल्हा बिअर बार लिकर असोसिएशनतर्फे शासनाचा जाहीरपणे निषेध करतो. आणि जर शासनाने ह्या केलेल्या वाढीवरती फेरविचार केला आणि याला स्थगिती दिली नाही तर इथून पुढे शासनातर्फे काही निर्णय हो, आम्ही आमच्या असोसिएशनतर्फे पूर्ण महाराष्ट्रात, उभ्या महाराष्ट्रात आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. आणि त्यात जर काही कोणाचं बरं वाईट झालं, सर्वस्वी त्याला शासन जबाबदार असेल. या सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा गुरुपौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील बिलाडी रोडवरील विश्व मानव रुहानी केंद्र येथे रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील बिलाडी रोडवरील विश्व मानव रुहानी केंद्र येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 70 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावला. यावेळी महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरापूर्वी विश्व मानव रुहानी केंद्रात सकाळी ध्यान भजन, प्रोजेक्टरद्वारे सत्संग आणि लंगर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्व रुहानी मानव केंद्र हे परमसंत बलजीत सिंहजी महाराज यांच्या आदेशानुसार एक परोपकारी संस्था आहे, ज्यातून अनेक लोकहित कामे होत असतात. या संस्थेच्या सुमारे पूर्ण भारतात 255 शाखांपेक्षा जास्त शाखा आहे. यातून विविध राज्यात, विविध शहरात मेडिकल कॅम्प, रक्तदान शिबिर, मूलभूत सुविधांचे वाटप करणे, अमरनाथ यात्रेत भाविकांसाठी दरवर्षी मेडिकल कॅम्प लावला जात असतो, ज्याचा लाभ हजारो भाविक घेत असतात. व यापुढेही असे धार्मिक व जनहित कार्यक्रम परमसंत बलजीत सिंहजी महाराज यांच्या आशीर्वादाने सुरूच राहतील. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या शिबिरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी खेड्यापाड्यातून आलेले भाविक तसेच केंद्रातील सेवेकरी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्व मानव रुहानी केंद्र नवानगर शाखा धुळे परमसंत बलजीत सिंहजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने व कृपाआशीर्वादाने सालाबादाप्रमाणे धुळे मानव केंद्रावर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतो. सालाबादाप्रमाणेच आपण दरवर्षी रक्तदान शिबिर हे आयोजन करण्यात येतं. दरवर्षाप्रमाणे जवळजवळ मागच्या वर्षी आमचं 70 जणांचं टार्गेट झालं होतं. त्यांच्या 70 भाविकांनी रक्तदान केलं होतं. आजचा टार्गेट आमचा ठेवला आहे की आम्ही कमीत कमी 100 जणांचं रक्तदान आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला देणार आहेत. तर आमची ही जी संस्था आहे विश्व मानव रुहानी केंद्र, ही एक आध्यात्मिक आणि एक चॅरिटेबल संस्था आहे. या चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत आम्ही आता 8 दिवसापूर्वीच पंढरपूर येथे
मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता. तिथे जवळजवळ 40 ते 45,000 भाविकांनी त्या मेडिकल कॅम्पचा लाभ घेतला. शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील काही सीबी देसले विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 33 वर्षानंतर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील काही सीबी देसले विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल 33 वर्षांनी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक GS पाटील हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगतातून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली व शाळेतील गुरुजनांनी केलेले संस्कार व त्यांनी शाळेला दिलेले योगदान याविषयी प्रत्येकांनी आपल्या भाषणातून कौतुक केले. यावेळी एकूण 40 माजी विद्यार्थी उपस्थित होते. तब्बल 33 वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र आल्यामुळे एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश माळे यांनी तर आभार प्रदर्शन विश्वनाथ पाटील यांनी केले. मित्रांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम घडून आला. खरं तर आम्हाला विश्वास नव्हता की हा कार्यक्रम घडून येईल, परंतु असं म्हणतात की जर मनामध्ये विश्वास राहिला तर या पांडुरंगाला देखील ते करून घ्यावं लागतं. आणि 32 वर्षानंतर कोण कुठे आणि कोण कुठे होता, परंतु एका प्रेमाच्या बंधनाने सर्वजण एकत्र आले आणि या ठिकाणी सर्वांनी येऊन जे बालपण होतं ते बालपण घालवलं. मनातले सर्व हेवे दावे, सर्व संसाराचा एवढा व्यस्त समयातून प्रत्येकाने वेळ काढला आणि सर्वांनी येऊन आपले ते जीवनातले अनमोल क्षण परत ताजा केले. तरी त्याबद्दल आलेल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींचं त्यांनी आमच्या छोट्याशा हाकेला होकार देऊन या ठिकाणी आलेत, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि ज्योतिताईने सांगितलं की सर्वांनी असंच एकत्र राहा आणि माझी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या जीवनाला भगवंत त्यांना दीर्घायुष्य देवो, सुख समाधान देवो आणि त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये देखील हा भरभराटीचा क्षण येवो अशी ईश्वराची प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीनं सर्वांना रजा देतो. धुळे शहरातील एकनाथ विजय व्यायाम शाळेतर्फे आई मरीमाता मांडव उत्सवानिमित्त शहरातून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. धुळे शहरातील एकनाथ विजय व्यायाम शाळेतर्फे मरीमाता मांडव उत्सवानिमित्त शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीस शहरातील श्री खंडेराव मंदिर पासून सुरुवात करण्यात आली. संपूर्ण शहरातून ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत मिरवणुकीचा मरीमाता मंदिर येथे समारोप करण्यात आला. यावेळी संजय शेंडे यांच्यासह एकनाथ विजय व्यायाम शाळेचे मल्ल व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मित्र परिवार मिळून आषाढ महिन्यामध्ये मांडव निघतो. यंदा या काढण्यात येत आहे. खंडेराव मंदिरापासून 4थी गल्ली मरीमाता मंदिर आणि 6व्या गल्लीत 7व्या गल्लीचं मरीमाता मंदिर तिथे मरीमाताचा आयर देण्यात येतो दरवर्षी. आमचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वांनी मिळून हा मांडव काढण्याचा संजय शेंडे पैलवान यांच्या मार्फत मांडव काढण्यात येत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहन निरीक्षकांसह 5 जणांवर गुन्हा दाखल. दारूवरील व्हॅट दरवाढ, उत्पादन शुल्क वाढ व परवाना शुल्क वाढ रद्द करण्याची मागणी. गुरुपौर्णिमेनिमित्त बिलाडी रोडवरील विश्व मानव रोहानी केंद्र येथे रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम संपन्न. भडणे येथील काही सीबी देसले विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न. आणि एकनाथ विजय व्यायाम शाळेतर्फे आई मरीमाता मांडव उत्सवानिमित्त काढण्यात आली मिरवणूक. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.